नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी कल्याण यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे। तर शेतकरी मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून खरीप हंगाम 2024च्या पीक विम्याच्या वाटपासंदर्भातलं एक नवीन अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। बरेचसे शेतकरी राज्यातल्या 34 जिल्ह्यातले शेतकरी खरीप हंगाम 2024च्या पीक विम्याच्या वाटपाच्या प्रतीक्षेत आहेत आणि हे अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून याच्या संदर्भातलं घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण यूट्यूब चॅनलमध्ये। सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे, या साईडला दिसत असलेल्या लाल, काळ्या किंवा पांढऱ्या बटनावरती क्लिक करा, जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राइब कराल। आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राइब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील। तर शेतकरी मित्रांनो, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, अखेर खरीप हंगाम 2024चा पीक विमा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये लवकरच जमा होणार आहे, ज्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर मराठवाड्यातल्या 8 जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये खरीप हंगाम 2024चा पीक विमा जमा होणार आहे, ज्याच्यामध्ये छत्रपती संभाजीनगर, धाराशिव म्हणजेच उस्मानाबाद, याचबरोबर बीड जिल्ह्याचा समावेश आहे, याचबरोबर छत्रपती संभाजीनगर आहे, याचबरोबर जालना जिल्ह्याचा समावेश आहे, याचबरोबर नांदेड जिल्ह्याचा सुद्धा समावेश आहे, याचबरोबर आपण जर पाहिलं तर हिंगोली जिल्ह्याचा सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये समावेश आहे, याचबरोबर आपण जर पाहिलं तर मराठवाड्यातला परभणी जिल्हा, त्याही जिल्ह्याचा समावेश आहे, याचबरोबर विदर्भ, पूर्व विदर्भ म्हणजे यवतमाळ, अकोला, अमरावती, गडचिरोली, छत्रपती संभाजीनगर, याचबरोबर आपण जर पाहिलं तर पुण्यश्लोक अहिल्यानगर म्हणजे अहमदनगर, बुलढाणा, अमरावती या सगळ्या जिल्ह्याचा समावेश आहे। आणि राज्यातल्या सगळ्या जिल्हा, नाशिक जिल्हा असेल, गडचिरोली असेल, या सगळ्या जिल्ह्यामध्ये 2024चा पीक विमा वाटप होणार आहे, ज्याच्यामध्ये ज्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं क्लेमचं कॅल्क्युलेशन सध्या पूर्ण झालेले आहे, ज्याच्यामध्ये तो जिल्हा आहे धाराशिव जिल्हा। धाराशिव जिल्ह्यामध्ये क्लेमचं कॅल्क्युलेशन आज सध्या पूर्ण झालेलं आहे आणि तो डाटा कृषी विभागाला सादर जिल्हास्तरीय पीक विमा समितीच्या माध्यमातून तो सगळ्या जिल्ह्याचा जो काही डाटा आहे कृषी विभागाला सादर झालेला आहे। आणि अशा संदर्भातला इतर जिल्ह्यातले, मराठवाड्यातले इतर जिल्हे, परभणी असेल, नांदेड असेल, याही जिल्ह्याचे जे काही डाटा आहे तो कृषी विभागाला सादर लवकरच करण्यात येणार आहे। आणि राज्यातल्या सगळ्या जिल्ह्याचा जे काही खरीप हंगाम 2024च्या पीक विम्याचं कॅल्क्युलेशन आहे सगळ्या विमा कंपन्याच्या माध्यमातून, म्हणजे ओरिएंटल असेल, HDFC असेल, युनायटेड इंडिया असेल, चोलामंडलम असेल, ICICI लोंबार्ड असेल किंवा AIC म्हणजे भारतीय कृषी विमा कंपनी असेल, या सगळ्या पीक विमा कंपन्या असतील त्या जिल्ह्यामध्ये त्या जिल्हास्तरीय पीक विमा समितीच्या माध्यमातून त्या जिल्ह्यामध्ये क्लेमचं कॅल्क्युलेशन सध्या सुरू आहे। कॅल्क्युलेशन म्हणजे जे काही शेतकऱ्यांचा 25% पीक विमा असतो, म्हणजे जे काही पीक उभा असताना जे काही नुकसान झालेलं असतं त्या संदर्भातलं कॅल्क्युलेशन, याचबरोबर पीक काढणी पश्चात जे काही नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांचं ते कॅल्क्युलेशन, आणि एकंदरीत सगळं कॅल्क्युलेशन करून शेतकऱ्यांना हेक्टरी किती रुपये पीक विमा द्यायचा हे सगळं कॅल्क्युलेशन ठरत असतं। आणि कॅल्क्युलेशन झाल्यावर हे सगळा प्रत्येक जिल्ह्याचा डाटा त्या जिल्हास्तरीय पीक विमा समितीच्या माध्यमातून जिल्ह्याला सादर होत असतो। आणि जिल्ह्याच्या नंतर आपण जर पाहिलं तर कृषी विभागाला सादर होतो आणि कृषी विभागाच्या नंतर तो मंजूर होऊन पीक विमा कंपनीच्या माध्यमातून हा पीक विमा वाटप होत असतो। आणि ही प्रक्रिया आता जलद गतीने पूर्ण होणार आहे, अवघ्या 2 ते 4 दिवसामध्ये ही प्रक्रिया पूर्ण होणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्राच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर या फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये किंवा फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून ते मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खरीप हंगाम 2024च्या पीक विम्याचं वाटप होणार असल्याची सध्या माहिती देण्यात आलेली आहे। एकंदरीत मित्रांनो, आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये मराठवाड्यामध्ये म्हणजे पावसाळ्यामध्ये आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर या महिन्यामध्ये अतिवृष्टी झाली आणि अतिवृष्टीमुळे भरपूर शेतकऱ्यांनी क्लेम दाखल केलेत, ज्याच्यामध्ये हिंगोली जिल्ह्यातील 3 लाखापेक्षा जास्त शेतकरी क्लेम केलेले आहेत। छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा 10 लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांनी क्लेम केलेले आहेत। जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा जवळपास 3,39,000पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी क्लेम केलेले आहेत। याचबरोबर सोबतच्या नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा 8 लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आपले क्लेम विमा कंपनीकडे दाखल केलेले आहेत। म्हणजे ज्या जिल्ह्यामध्ये 25% अग्रिमची अधिसूचना आहे त्या जिल्ह्यामध्ये 25% अग्रिम आणि त्यांचा उर्वरित जे काही सरसकट पीक विमा आहे तो भेटणारच, परंतु ज्या जिल्ह्यामध्ये अग्रिमची अधिसूचना नाही त्या जिल्ह्यामध्ये त्यांचा वैयक्तिक क्लेमचा जो काही पीक विमा असतो, वैयक्तिक क्लेमचं कॅल्क्युलेशन हे लवकरच पूर्ण होऊन वैयक्तिक क्लेमचा पीक विमा सुद्धा त्या जिल्ह्यामध्ये पीक विमा कंपनीच्या माध्यमातून वाटप होणार आहे। आणि ही अत्यंत शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे। येणाऱ्या पुढच्या 1 महिन्यापर्यंत शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा होईल। अशा संदर्भातलं खरीप हंगाम 2024च्या पीक विम्याच्या वाटपासंदर्भातलं एक छोटंसं नवीन अपडेट आहे। तर शेतकरी मित्रांनो, हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट्समध्ये नक्की कळवा। आणि हो, तुम्हाला जर काही शेती संदर्भात काही प्रश्न असेल तर कमेंट्समध्ये नक्की सांगा। तुमच्या कमेंट्सचे उत्तर, तुमच्या कमेंट्सवर आम्ही फुल व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू, कारण की तुमच्या कमेंटचं उत्तर निराकरण झालं पाहिजे हेच आमचं
काम आहे। त्यामुळे कमेंट्स नक्की करा। याचबरोबर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा आणि हा व्हिडिओ प्रत्येक शेतकरी बांधवांना महत्त्वाचा आहे, त्यामुळे प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा। तर शेतकरी मित्रांनो तुर्तास इथेच थांबतो, तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद।